नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करत आहोत. वनरक्षक भरतीच्या 2024 मध्ये एकूण 24 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या. प्रत्येक शिफ्ट आणि त्याचं सखोल विश्लेषण आपण बघत आहोत. आतापर्यंत आपण अनेक शिफ्ट बघितलेले आहेत. जीएसजीकेची अशाच प्रकारे सिरीज चालू आहे. ती सुद्धा बघितली नसेल तर बघून घ्या. आपल्या ऍपवर सगळं काही फ्री असणार आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. दुसरं म्हणजे आता सध्या आपण रिझनिंगची सिरीज चालू केलेली. पहिली प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपल्या युट्यूबवर अपलोड केलेली. दुसरी प्रश्नपत्रिका तुमच्या समोर दिसणार आहे. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण. 24 प्रश्नपत्रिका गुणिले समजा 15 आपण केले तर 360 प्रश्न आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. आणि तेही कसे तर आम जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी. मेंटॉस जिंदगीमध्ये केवळ 5 सेकंदात आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. किती मोठा प्रश्न असू दे सोन्या, केवळ 5 सेकंदामध्ये कशा प्रकारे आपल्याला शॉर्ट मेथड मधून तो प्रश्न सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्न बरं का. सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी म्हणजे मेंटली तू स्टेबल आहे का सोन्या, त्यासाठी तुला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. कारण ती समजा रात्रभर ऑनलाईन असेल आणि तू मग दिवसभर त्या टेन्शनमध्ये असशील तर तुला संरक्षण करायचं जंगलाचं, तुला वाघांचं संरक्षण करायचं आणि त्या वाघाकडून तुझं स्वतःचं संरक्षण करून घ्यायचंय. आणि म्हणून तो मेंटली म्हणजे मेंटली स्टेबल आहे का ॲबिलिटी तीच आपल्याला बघायची. बघ पहिला प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. ए बी सी डी आणि एफ हे 6 जण एकमेकांच्या मागे रांगेत उभे आहेत. म्हणजे प्रश्न बघितल्याबरोबर तू काय करतोस, प्रश्न वाचायला सुरुवात करत असतो. इथंच तू चुकतोस सोन्या. तुला सुरुवातीला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, मागची पहिली प्रश्नपत्रिका बघितली नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये आपल्याला शेवटची लाईन वाचणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा असतो त्याप्रमाणे आपल्यासाठी प्रश्नातील संपूर्ण शेवटची लाईन ही जी ती महत्वाची असते. शेवटची लाईन काय दिसते, सी कोणत्या 2 व्यक्तींच्या मध्ये उभा आहे. सी हा कोणत्या 2 व्यक्तींच्या मध्ये उभा आहे. तर आपल्याला विचारलं काय तर ए बी सी डी आणि ई एफ हे 6 जण एकमेकांच्या मागे एका रांगेत उभे. गरजेचं आहे का, किती लोक आहेत, 6 जण आहेत. पण आपल्याला गरजेचं आहे का, अरे 1000 लोक असू दे, गरजेचं नाही. आपल्याला काय विचारलं गेलेलं, सी कोणत्या 2 व्यक्तींच्या मध्ये उभा आहे. म्हणजेच काय झालं, सी याच्या पुढे कुणीतरी असेल आणि मागे कुणीतरी असेल. हे आहे मेंटॉस जिंदगी. डायरेक्टली आपल्याला मासाचा डोळा मिळालेला आहे. आता बघ सीच्या पुढे आणि मागे आपल्याला करायचं. जसे की बी सीच्या मागे उभा आहे, याचा अर्थ काय तर बी या ठिकाणी मिळाला आपल्याला. म्हणजे लगेच आता पर्यायाकडे जायचं. पर्यायात आपल्याला शोधायचंय की बी ज्या ज्या पर्यायात असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. बी या ठिकाणी दिसते, बी या ठिकाणी दिसते, याचा अर्थ एक तर ए असेल म्हणजे पहिला पर्याय असेल किंवा चौथा पर्याय असेल. परंतु दुसरा पर्याय असू शकतो का नाही, तिसरा पर्याय असू शकतो का नाही. म्हणजे आपल्याला एकच लाईन वाचली सोन्या तरी सुद्धा आपण 2 पर्याय कट केले. आता पुढची लाईन वाचूया. पुढची लाईन काय दिसते, सी हा ऍपचा शेजारी नाही. आपल्याला काय विचारले, सी हा ऍपचा शेजारी नाही. याचा अर्थ ज्या पर्यायात एफ तुला दिसतोय तो पर्याय आपल्याला कट करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 कट केला. आता पर्याय क्रमांक 4 राहिला. याच्या व्यतिरिक्त अजून कोणता पर्याय राहिला का रे, नाही. याचा अर्थ काय, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. आपण केवळ 2च लाईन वाचल्या लगेच आपलं उत्तर आपल्याला मिळालं. अख्खा प्रश्न तरी वाचलेला आहे का मी, बाकीच्या माहिती आपल्याला गरजेच्या नसतात. गरजेचं काय असतं सोन्या, मेंटॉस जिंदगी. शेवटची लाईन महत्वाची असते आणि त्याच्याद्वारे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला प्रश्न कळाला नसेल तर पुन्हा एकदा मागे जाऊन बघा किंवा मी एकदा पुन्हा समजवायचा प्रयत्न करतो. बघ संपूर्ण प्रश्न माझ्या समोर दिसतोय. मी प्रश्न न वाचता डायरेक्टली तर नंतरची लाईन वाचली, तर नंतरची लाईन या ठिकाणी लिहिली माझ्या कोडवर्डने. बरोबर आहे की नाही. सीच्या पुढे कुणीतरी, सीच्या मागे कुणीतरी आहे. आपल्याला कुठे लक्ष द्यायचं, किती मोठा प्रश्न असू दे, किती लोक असू दे, कोण कुणी बसू दे, आपल्याला फक्त सी कडेच लक्ष द्यायचं. आता प्रश्न वाचायला सुरुवात केली. 100 नाही, लाखभर लोक आहेत ही. 6 नाही, 2000 लोक आहेत ही. गरजेचं आहे का आपल्याला, नाही. जण एकमेकांच्या मागे पुढे उभा आहे. हे शेवटची लाईन वाचल्यावरच आपल्याला लगेच कळालं की मागे पुढे उभा आहेत एकमेकांच्या. पण कशा प्रकारे, जसे की बी सीच्या मागे आहे. याचा अर्थ काय, सीच्या जवळचा आपल्याला विचारला आहे म्हणजेच बी सीच्या मागे आहे. सीच्या मागे या ठिकाणी आपल्याला बी मिळाला. याचा अर्थ काय तर पर्यायामध्ये आपल्याला ज्या बी असेल तेच आपलं उत्तर असायला पाहिजे. पण इथे एका पर्यायात आहे का नाही, 2 पर्यायामध्ये. पहिल्या पर्यायात सुद्धा बी दिसतंय आणि शेवटच्या पर्यायात सुद्धा बी दिसतंय. आता पुढे जायचं. पुढचा मुद्दा काय दिसतोय आपल्याला, सीच्या अगोदर कोण येणार आहे ते शोधायचं आपल्याला. पण सी हा एफचा शेजारी नाही. एफचा शेजारी आहे का रे तो, नाहीये. याचा अर्थ ज्या पर्यायामध्ये एफ दिसतोय तुला, ज्या पर्यायामध्ये एफ दिसतोय तो पर्याय तू कट करून टाक. पर्याय क्रमांक 1 मध्ये एफ दिसतोय, अजून पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा दिसतोय, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये एफ दिसतोय का,
नाही. याचा अर्थ काय, आपलं उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. तू तुझ्या पद्धतीने सोडवलं, आम जिंदगीने सोडवलं तरी सुद्धा तुला हेच उत्तर येणार, पण वेळ नाही जाणार. तू अख्खा प्रश्न वाचत बसणार आणि प्रश्न 2-3 वेळा सोडून मग तुला योग्य उत्तर मिळेल. अन्यथा एका वेळेस सोडवल्यानंतर मिळत नाही सोन्या. पण आम जिंदगीपेक्षा मेंटल जिंदगी कशी, केवळ 5 सेकंद, केवळ 5 सेकंदाची गॅरंटी असते, गॅरंटी आपली. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय, तर जर x अधिक y बरोबर 7 आणि x वजा y बरोबर 5 तर x ची किंमत आपल्याला विचारली. आता तू कशा प्रकारे सोडवतो मला माहित नाही. तू या ठिकाणी x करणार, या ठिकाणी y करणार, इज इक्वल टू 7 करणार, परत अजून यांची बेरीज करत बसणार, काय माहित कसा सोडवतो मला खरंच माहित नाही. तू असं काहीतरी कुठाने करत बसणार, यामध्ये तुझा कमीत कमी 2 मिनिटं जाणार. 2 मिनिटं गेल्यानंतर सुद्धा गॅरंटी नाहीये उत्तरापर्यंत पोहोचायची. पण समीकरण कशा प्रकारे सोडवायची असतात, लक्षपूर्वक बोल. समजा इथे x दिलेला आहे, याचा अर्थ इथे x दिलेला आहे, इथे सुद्धा y दिलेला आहे, इथे सुद्धा y दिला, फक्त चिन्ह बदललेले आहेत आणि म्हणून शेवटी उत्तर सुद्धा बदललेलं आहे. अशा प्रकारे समजा किती मोठं समीकरण असेल तर सर्वसाधारणपणे जे उत्तर आलेले आहे की नाही, इथे x दिलेला आहे आणि इथे y दिलेला आहे, त्याऐवजी मोठं समीकरण असेल, मध्ये प्लस असेल आणि मग नंतर दुसरं समीकरण असेल आणि पुढे या ठिकाणी तेच समीकरण जे पहिलं इथे तेच इथं असेल. तुला नेमकं काय सांगतोय मी कळते का तुला सोन्या? समजा याच्या जागेवर a अधिक b असू शकतं, बरोबर आहे, आणि अधिक या ठिकाणी v गुणिले y असू शकतं, बरोबर आहे की नाही, v गुणिले y असू शकतं. इज इक्वल टू किती आले, 7 आलेले. आणि इथे सुद्धा अशाच प्रकारे ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या टाकलेली, उत्तर काय आलेले, वजाबाकी केल्यामुळे 5 आलेलं असेल. अशा वेळेस काय करायचं असतं, तर गरजेचं नाही, समान असेल की नाही, x आहे y आहे y आहे, म्हणजे समान अंक आहेत. याचा अर्थ आपल्याला फक्त चिन्ह बदलल्यामुळे उत्तर बदलत असेल तर 7 अधिक 5 कर. किती येतात, 7 अधिक 5 बरोबर येतात 12. आणि 12/2 जर तू केले तर तुला पहिली संख्या मिळाली. पहिली संख्या कोणती आहे, x आहे. याचा अर्थ काय, 6 मिळाले. आपल्याला x काढायचं होतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तू 7 वजा 5 जर केले, म्हणजे पहिली दुसरी संख्या तुला जर विचारली असेल, म्हणजेच कोणती y जर संख्या विचारली असेल तर तुला 7 वजा 5 करावे लागतील. किती येतात, 2. आणि 2/2 जर तू केले तर उत्तर किती येते, 1. म्हणजेच काय, तर इथे x आहे आणि हे आहे y. आणि तू हेच अंक समजा समीकरणात टाकले, सोडवायचा प्रयत्न केला, तुला तुझं उत्तर मिळेल. बघ ना, x किती आहे, तर 6 आहे. समजा मी या ठिकाणी 6 टाकले आणि y किती आहे, 1 आहे. समजा मी या ठिकाणी 1 टाकलं तर उत्तर किती येते, 7 येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय, 6 वजा जर मी 1 केलं तर उत्तर किती येते, 5 येते. याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया बघा. आतिश आपल्या घरापासून उत्तरेला 20 मीटर चालला. अरे तू कुठेही जाऊ दे, जम्मू काश्मीरला जाऊ दे, गरजेचं आहे का आपल्याला? आपल्याला काय गरजेचं आहे, तर नंतरचं वाक्य गरजेचं आहे. किती मोठा प्रश्न असू दे, तर नंतरचं वाक्य वाचलं सोन्या. सीसॅट मध्ये तर लय मोठा मोठा प्रश्न असतो बघ ना, हे संपूर्ण पेज आहे ना, तर इथपर्यंत प्रश्न असतो, 4 पर्याय असतो, जागाच नसते कच्चं काम करण्यासाठी. त्यांचं म्हणणं काय, तू कच्चे काम करत बसू नकोस सोन्या, तेवढा वेळ नाहीये, नाही तर हो बाजूला चल. अनेक जण बसलेले आहेत. कॉम्पिटिशन कशाला म्हटलं जात असतं, की जो मेंटल जिंदगीमध्ये सोडत असतो तोच सक्सेस होत असतो. आपल्याला मेंटल जिंदगीमध्ये सोडवायचं. बघ ना, या ठिकाणी काय दिसतंय, तो आपल्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. आता तू कशा प्रकारे सोडवशील, या ठिकाणी घर काढशील, मग तो उत्तरेला गेला, मग तो अजून पश्चिमेला गेला, मग नंतर उत्तरेला गेला, त्यानंतर तो पूर्वेला गेला, त्यानंतर तो दक्षिणेला गेला, त्यानंतर तो पश्चिमेला गेला, त्यानंतर तो अजून दक्षिणेला गेला, त्यानंतर तो पूर्वेला गेला, पश्चिमेला गेला, उत्तरेला गेला, कुठं गेला, गरजेचं नाहीये सोन्या. ही आहे आम जिंदगी. मेंटल जिंदगी काय दिसते बघा, उत्तर त्याच्या विरुद्ध दिशा कोणती आहे, दक्षिण. लगेच त्याच्या खाली काढून घे, दक्षिण. पूर्व त्याची विरुद्ध दिशा कोणती आहे, पश्चिम. त्याच्या खाली काढून घे, पश्चिम. म्हणजे तुला सोपं जाईल. इज इक्वल टू कर, इज इक्वल टू कर, इज इक्वल टू कर, इज इक्वल टू कर. इथपर्यंत तुला कळालं असेल. आता कोण आहे, तर आतिश आहे. आतिश आपल्याला गरजेचं आहे का, तर नंतरचं वाक्य वाचल्यानंतर तो घरापासून कोणत्या दिशेला आहे आणि किती अंतरावर आहे, एवढंच आपल्याला काढायचं. आतिश हे नाव सुद्धा गरजेचं नाही, तू ते आतिश नाव लक्षात ठेवत असतो. म्हणजे लय ठुसके असतात काही काही जण, फार एकदम नाव बिव सगळे टिपून घेत असतात, गरजेचं नसतं. तर नंतरचं वाक्य वाचलं की उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आता बघ, उत्तरेला 20 मीटर चालला, किती गेलाय तो, 20 मीटर गेलेला आहे. नंतर तो पूर्वेला 30 मीटर चाललेला आहे. पूर्व कुठे दिसते सोन्या तुला, या ठिकाणी दिसते. आणि किती किलोमीटर चाललेला, मीटर चाललेला, 30 मीटर चालला, इथे 30 मीटर मी घेऊन टाकतो. नंतर तो उत्तरेला 15 मीटर चाललेला आहे, जाऊ दे उत्तरेला.
उत्तरेला तो 15 मीटर गेला, या ठिकाणी मी अधिक 15 करतो. ठीक आहे. पश्चिमेला वळून तो 30 मीटर चालला, पश्चिम कुठे दिसते, या ठिकाणी दिसते, मी 30 करतो. आता लक्षपूर्वक बघ, समजा मी सरळ गेलो आणि पुन्हा युटर्न आलो, याचा अर्थ मी जिथे गेलतो तिथून मी पुन्हा आलो, म्हणजे जागेवरच आलेलो आहे. काय फरक पडला का? सरळ गेलो, न्यूटन मारला, विरुद्ध दिशा झाले की नाही. समजा मी उत्तरेला गेलो किती 20 मीटर आणि पुन्हा दक्षिणेला आलो मी 20 मीटर, याचा अर्थ मी कुठे गेलोय का? त्याच जागेवर आलोय की नाही. याला किती फिरू दे सोन्या, किंवा आतिश जो आहे ना तो अख्खी दुनिया फिरल, कारण तो फिरणारच आहे. कॉलेज सुटलं की तिच्या मागे मागे तो पळणारच आहे. जोपर्यंत तिचं घरी येत नाही तोपर्यंत तो घरी येणार आहे का? नाही येणार आहे. तो पूर्ण तिला घरीपर्यंत सोडवणार आहेस, पण कसा? नजरेने, टू व्हीलरवर. ती बसणार आहे का मागे? नाही. ती त्याला भाव सुद्धा देत नाही, पण तरी सुद्धा हा मागे पुढे म्हणजेच काय? तर परिभ्रमण करत असतो. मग हा आतिश फार परिभ्रमण करणार आहे आणि तू त्याच्या मागे मागे का पळतोय? तुला फक्त कुठे कुठे गेलेला आहे ते टिपून घ्यायचं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. यामध्ये मी काय केलं? पूर्व गेला आणि पश्चिम गेला. किती गेलेला? 30 गेलेला. समजा हा 15 गेला असता, हा किती 15 गेला असता, दोन्ही कट केले असते. समजा हा 15 गेला, हा 10 गेलेला, याचा अर्थ काय? 5 राहिले, 5 पूर्व. मी इथे काय तुला सांगतोय सोन्या, वजाबाकी कर, विरुद्ध दिशा वजाबाकी करून टाक. 30 कट करून टाक, विषय संपला. आता राहिले काय? तर उत्तर 20 अधिक 15 म्हणजे किती येणार? 35 येणार. याचा अर्थ काय? तर उत्तरेला तो 35 मीटर गेलेला आहे. उत्तरेला तो 35 मीटर गेलेला आहे. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. आपल्याला काय विचारलं होतं? तो आपल्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? तर आपल्या घरापासून तो उत्तरेला गेलेला आहे आणि किती? तर 35 मीटर गेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय, घड्याळाचा प्रश्न आहे. 6:10 घड्याळाचा मिनिट काटा म्हणजे हा मिनिट काटा असतो, तास काटा म्हणजे हा तास काटा असतो. यांच्यात किती अंशाचा कोन झालेला आहे? याचा अर्थ काय? तर हा कोन तुला विचारला गेलेला आहे. सर्वात अगोदर तुला कन्सेप्ट मी समजून सांगतो, नंतर मग मिनिट ऑफ जिंदगी तुला नीट समजता येईल. सर्वात अगोदरची कन्सेप्ट काय? तर संपूर्ण वर्तुळ असतं. हे वर्तुळ एकूण 360 डिग्रीचं असतं सोन्या. किती? 360 डिग्रीचं. कोणतंही वर्तुळ असतं, पृथ्वी सुद्धा 360 डिग्रीची असते. परंतु अंक किती दिसतात तुला? एकूण 12 अंक आहेत की नाही. याचा अर्थ छेद जर तू 12 केले तर 12 के 12, 12 2 24, 12 3 36 म्हणजेच काय? 30 डिग्री तुला मिळेल. म्हणजेच काय झालं? तर 12 आणि 1 यांच्या दरम्यान किती डिग्रीचा कोन होऊ शकतो? 30 डिग्रीचा कोन आहे. 1 आणि 2 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा आहे. आपल्याला हे गरजेचं आहे का? तर नाही. आपल्याला कोणतं गरजेचं आहे? मोठा काटा आणि छोटा काटा यांच्या दरम्यानचे अंक गरजेचे आहेत. म्हणजे या दोघांमध्ये 2 आणि 3 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन होईल, यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन होईल, यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन होईल आणि यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन होईल. यांचं लगेच बेरीज करून टाक. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 म्हणजेच किती आले? 120. 120 डिग्री. लगेच तो पर्यायाकडे जातो आणि 4 उत्तर लिहित असतो. तसलं नाही येते सोन्या. ज्यावेळेस मोठा काटा पुढे जात असतो त्याच वेळेस छोटा काटा गप नाही बसत. छोटा काटा सुद्धा पुढे जात असतो. मोठा काटा जेवढा पुढे गेलेला आहे मिनिटामध्ये, त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करतो. पुन्हा एकदा मी सांगतो, मोठा काटा जेवढा मिनिटांमध्ये प्रवास करतो त्याच्या निम्म्याने छोटा काटा जो आहे तो डिग्रीमध्ये प्रवास करतो. पुन्हा एकदा मी सांगतो, मोठा काटा जेवढा मिनिटांमध्ये प्रवास करतोय त्याच्या निम्म्याने तास काटा हा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. पुन्हा एकदा मी सांगतोय सोन्या, मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा पुढे जात असतो त्याच्या निम्म्याने तास काटा हा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. मोठा काटा 10 मिनिटे पुढे गेलेला आहे. 10 मिनिटांचे निम्मे किती होत असतात? 5 होत असतात. 5 डिग्रीने छोटा काटा पुढे गेलेला आहे. पुन्हा मी सांगतो, मोठा काटा 10 मिनिटे पुढे गेलेला आहे. 10चे निम्मे किती होतात? 5 होत असतात. 5 डिग्रीने छोटा काटा पुढे गेलेला आहे. जर मोठा काटा 30 मिनिटे पुढे गेला असता तर 30चे निम्मे किती होत असतात? 15 डिग्रीने छोटा काटा पुढे गेला असता. जर मोठा काटा 40 मिनिटे पुढे गेला असता तर 40चे निम्मे किती होतात? 20. म्हणजे छोटा काटा 20 डिग्रीने पुढे गेला असता. जर मोठा काटा 55 मिनिटे पुढे गेला असता तर तास काटा 55चे निम्मे किती होत असतात? 25 26 26.5 नाही 25.5 डिग्रीने तो पुढे गेला असता. अरे पॉइंटने सुद्धा उत्तर काढू शकतो आपण. तू काय करत असतो? सूत्रांचा वापर करत असतो. सूत्र किती लक्षात ठेवणार आहेस तू सोन्या? अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं असतं. पुन्हा मी सांगतोय, मोठा काटा मिनिटांमध्ये प्रवास जेवढा करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. हे वाक्यच लिहून घे डायरेक्टली.
इथे मोठा काटा किती गेलेला आहे? 10 मिनिटे पुढे गेलेला आहे. 10चे निम्मे होतात 5. 5 डिग्रीने छोटा काटा पुढे गेलेला आहे. बस म्हणजेच काय झालं, 120 अधिक 5 डिग्री प्लस केले तर उत्तर किती येतं? 125 डिग्री. पर्याय क्रमांक किती येणार आहे सोन्या? पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. केवळ 5 सेकंदात. तू म्हणशील की सर हे प्रश्न समजून सांगण्यातच आमचे कमीत कमी 5 ते 10 मिनिटं गेले. तसलं नाहीये ते सोन्या. मी डायरेक्टली काय केलं असतं, संपूर्णपणे घड्याळ दिसते मला, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 120 आणि किती मिनिटे गेलेला आहे? 10 मिनिटेचे अर्धे किती होतात? 5 डिग्री म्हणजेच किती झाले? 125. माझं उत्तर किती आलं? 125. 5 सेकंदामध्ये उत्तर काढत असतो आपण. पण वस्तुस्थिती आहे, त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल आणि रिव्हिजनसाठी असे कमीत कमी ह्या घड्याळाचे 6 ते 7 वेगवेगळे टाईप आहेत आणि ते सगळे टाईप आपल्याला शॉर्ट मेथड मधून समजून घ्यायचे असतील तर महाराष्ट्र अकॅडमीची ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केले असेल तर करून घ्या. त्यावर आपली बॅच आहे. 70% डिस्काउंट दिलेलं आहे सध्या. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट चालू आहे. लवकरात लवकर जॉईन करा. अतिशय कमी फीज आहे. माझ्यामध्ये 300 असेल किंवा 277 असेल, मलाही बघावं लागेल. परंतु वनरक्षकची बॅच आहे. सगळं TCS पॅटर्न मधून आपल्याला तेच सगळं काय पॅटर्न फॉलो करायचं आहे. एक एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण घ्या, बुद्धिमत्तेचं आणि गणितांचं सुद्धा. म्हणजे तुम्हाला हे जे मागे आत्ता प्रश्न आला होता ना, कोणता हा प्रश्न आहे बघा, ठीक आहे, आला होता तो मागचा प्रश्न. म्हणजे गणिताचेही आपल्याला सोडवायचे, बुद्धिमत्ता सगळे काय कसे शॉर्ट मेथडमधून 5 सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचायचे. पुढचा प्रश्न, खालील अक्षर शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांचे उत्तर. बरं, लय मोठी इन्फॉर्मेशन दिलेली. इथं जरी छोटा प्रश्न सगळा भरून येत असतो. तर नंतरचं वाक्य वाचायचं. काय दिसतंय तुला? किती के आहेत? कसे के आहेत? तर ते तू लगेच कॅल्क्युलेट करशील. तसलं नाही येते. ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी व्यंजन येते आणि लगेच नंतर व्यंजन येत असते. म्हणजे असा की ची जोडी शोधायची की इथे काय तर व्यंजन आहे, व्यंजन. या ठिकाणी काय तर व्यंजन आहे, व्यंजन. याचा अर्थ काय तर हे स्वर नको, हे स्वर नको. पण सर इंग्रजीमध्ये मला स्वर माहित नाहीये. लगेच लिहून घे. याच्यावर प्रश्न विचारला जात असतो. ए, ई, आय, ओ आणि यू हे काय आहेत? स्वर आहेत. यालाच वोवल्स असं म्हटलं जात असतं इंग्रजीमध्ये. आता केच्या अगोदर या एकही अक्षरापैकी एक अक्षर नसावं किंवा केच्या नंतर या 5 अक्षरांपैकी एक अक्षर नसावा. ठीक आहे. आपल्याला अशा जोड्या शोधायच्या आहेत. मग पहिल्याला के दिसते आपल्याला. केच्या अगोदर व्यंजन आहे का? यस. नंतर व्यंजन आहे का? यस. म्हणजे एक के अशा प्रकारचा आपल्याला मिळाला. त्यानंतर म्हणजे हा एक के मिळाला. इथे व्यंजन आहे, इथे सुद्धा व्यंजन आहे. याचा अर्थ काय? स्वर नसल्यामुळे आपल्याला हे सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. हे 1 आहे, हे 2 झाले. इथे के दिसतोय. केच्या अगोदर एम आणि टी हे दोन्ही व्यंजन असल्यामुळे आपल्याला हे सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. अजून कुठे के दिसतोय का? आपल्याला इथे दिसतोय. केच्या अगोदर व्यंजन आहे परंतु नंतर स्वर असल्यामुळे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. केच्या अगोदर व्यंजन आहे, नंतर सुद्धा व्यंजन आहे. हे अगोदर व्यंजन आहे का रे सोन्या? ई बघ ना, व्यंजन आहे का? नाहीये, हे स्वर आहे. म्हणून हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. आणि मग नंतर के आहेत का नाहीत? मग के संपले. याचा अर्थ काय? तर किती अशी जोड्या आहेत? 1 2 आणि 3. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. केच्या अशा किती जोड्या आहेत की ज्याच्या अगोदर व्यंजन आहे नंतर सुद्धा व्यंजन आहे? तर 3 जोड्या आहेत. ठीक. पुढे जाऊ. पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. लवकरात लवकर सोडवा. याचंही उत्तर अतिशय सोपं आहे. काही खोकी एका ओळीत दिलेली ते सुरुवातीपासून वाचू नको सोन्या. तो प्रश्न बघितला की सुरुवातीपासून वाचत असतो. नंतरचं वाक्य वाच. काय दिसतंय तुला? की कोणते खोके डावीकडून 5वे आहे? म्हणजे काही खोकी दिलेली असतील आणि काही खोकींपैकी तू लगेच हे किती खोके आहेत गरजेचं आहे का? नाही. तुला हे डावी दिशा दिसते, ही उजवी दिशा दिसते. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. काही खोकी एका ओळीत ठेवलेली आहेत. काही म्हणजे किती दिलेली आहेत का माहित नाहीये आणि आपल्याला घेणं सुद्धा नाहीये. आपल्याला फक्त काय तर डावीकडून 5वं हे आपलं काय तर अर्जुनाचा मासा आणि माशाचा डोळा आहे. ठीक आहे. ती कोणत्या क्रमाने ठेवलेली आहे ते खाली दिलेले आहे. बघ क्रम दिलेला आहे. इथून लगेच 1 2 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावर आपल्याला विचारलं ना, बघ ना, डावीकडून 5वे कोणते? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तू डावीकडून 5वं म्हटलं तर बी सुद्धा करशील. बीच्या अगोदर 5 आहेत. 5व्या क्रमांकावर कोण बसलेला आहे? तर के बसलेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि डावी सुद्धा दिलेली, उजवी सुद्धा दिली. इथून मोजायचं नाही. डावी दिशा दिलेली याचा अर्थ काय? इथूनच मोजावं लागेल आपल्याला. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायांमधून शोधायचे आहेत. आता इथे एफ दिसतोय. मी इथे म्हणजे वेगळं का काढतोय? कारण सुटसुटीत तुला एक्सप्लेन करण्यासाठी. बाकी हे काढायचं नसतं. तिथल्या तिथेच बघ ना, एफ नंतर जी येतं, जी नंतर एच येतं, एच नंतर आय येतं, आय नंतर जे येणार आहे. आणि पर्याय जे या ठिकाणी दिसते तो आपलं उत्तर असणार आहे.
पर्यायात एक मात्र चौथ्या पर्यायात दिसतोय, हेच आपलं उत्तर असणार आहे. मी किती वेळात सोडवलं सोन्या? केवळ 5 सेकंदात. तशाच प्रकारे आपल्याला सोडवायचं असतं, परंतु तुला एक्सप्लेन करायचं, त्यासाठी मी इथे वेगळं काढतोय. F, त्यानंतर G9, त्यानंतर H15, त्यानंतर I21. इथे आय आहे बरं का, हे चुकून झालेलं आहे. I21 इथपर्यंत आलं असेल लक्षात. आता बघा, हे जे अल्फाबेट्स दिलेले आहेत सगळे FGHI हे कशा प्रकारे A to Z मधील आहेत आणि क्रमाने येत आहेत. म्हणून काय येणार आहे? पुढचं काय येणार? आयच्या पुढचं जे येणार. आता बघा, 3, 9, 15 आणि 21 यांचा क्रम कशा प्रकारे दिलेला आहे? 3 आणि 9 यांच्या दरम्यान किती? तर 6चा फरक आहे. 9 आणि 15 यांच्या दरम्यान सुद्धा 6चा फरक आहे. 15 आणि 21 यांच्या दरम्यान सुद्धा 6चा फरक आहे. याचा अर्थ 21 अधिक 6 केले की आपल्याला 27 मिळतात. आणि अशा प्रकारचं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. म्हणून काय झालं? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? जे 27 येणार आहे. आपलं उत्तर आपल्याला मिळालं. पुढे जाऊया. पण शॉर्ट मेथडमध्ये कशा प्रकारे सोडवायचं असतं? तर केवळ पहिलं अक्षर बघून घ्या तुम्ही आणि त्या अक्षर बघितल्याबरोबर लगेच पर्यायाकडे जा. 4च पर्याय दिलेले असतात. ओळखाओळखीचा खेळ असतो. आपल्याला फक्त पर्यायातून एक उत्तर काढायचं. तुला मनाने काय सोडवायचंय का म्हणजे घरून काही घेऊन आलेलं आहे ते त्या ठिकाणी तुला द्यायचंय का? नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये सगळं उत्तर असतात. अख्खी प्रश्नपत्रिका तिथेच उत्तरपत्रिका असते. आपल्याला फक्त ती शोधायची आणि त्यासाठी पर्यायातून खेळ असतो. पर्यायांचा वापर करायचा असतो गणित सोडत असताना. लय मोठमोठी गणित असतात सोन्या, पण कशा प्रकारे? तर मेंटॉ जिंदगीमध्ये अतिशय सोपी असतात. जर ही जिंदगी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या नक्की. मी तुमची कमेंट्स वाट बघतोय. पुढे जाऊया. जर एका कागदाच्या 3 घड्या घातलेल्या गेल्या तर पुढील आकृती कोणती असेल? 3 घड्या घातल्या गेलेल्या आहेत. तुला कळतं ना घड्या कशा मारायच्या असतात. समजा कोरं कागद, त्याला अगोदर घडी मारली आणि पुन्हा एकदा घडी मारली. इथे काय दिसते? ही आकृती दिसते. ही आकृती मी फक्त तुला समजण्यासाठी इथे मोठी काढतो. ठीक आहे, ही आकृती काढलेली आहे आणि याच्या 3 घड्या मारलेल्या आहेत. घड्यांमध्ये इथे आणि अशा प्रकारे तुला दिसतंय. ठीक आहे, पहिली घडी मी खोलली. खोलत असताना मी काय करणार आहे? इथून अशा प्रकारे ती खोलणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय? ते एकदा मी ते कट करतो बरं करायचं. तू काय होशील? कन्फ्युज होशील. मला खोलत असताना काय करायचं? अशा प्रकारे खोलायची आहे. तर एक्सप्लेन करायला थोडासा वेळ जात असतो. बाकी काय नाही, लय ठुसके प्रश्न असतात. इथे 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 आणि इथे अशा प्रकारे येणार आहे. खोलल्यानंतर पहिली घडी. आता पहिली घडी खोलल्यानंतर दुसरी घडी खोलायची मला, म्हणजेच कशी? अशा प्रकारे मला खोलावी लागेल. म्हणजे ही इथे खोलणार. खोलत असताना अशा प्रकारे येणार ती आकृती. ठीक आहे, कशी येणार? अशी येणारी आकृती. पण आतलं महत्वाचं आहे. आतलं काय महत्वाचं आहे? ज्या वेळेस मी अशी खोलेल तर ही आकृती अशा प्रकारे होऊन जाईल. प्रत्यक्षात तू अशा कुठाने करत नसतो ना. कात्री घे, कागद घे, पर्याय नाहीये. हे असले ठुसके प्रश्न तू सोडवत नाही म्हणजे चुकवत असतोस. तिथं तुझे मार्क जात असतात. एका एका प्रश्नावर लय भयानक कंडिशन आहे. 5000 विद्यार्थी बसलेले असतात. असं काय करतोयस तू? तू ज्यावेळेस म्हणतो ना मी एका प्रश्नाने गेलो, त्यावेळेस तुझ्यासारखे 5000 विद्यार्थी असतात. मग ही आकृती शोध, कुठे दिसते तुला? ही आकृती जी आहे माझ्या मते पर्याय क्रमांक 3 मध्ये पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघून घ्या एकदा. आपण काय केली? पहिली ही आकृती काढली आणि या आकृत्या आता घड्या खोलल्या. पहिल्यांदा मी पहिली घडी खोलली आणि ही दुसरी घडी खोललेली. ही दुसरी घडी खोलली. ही पहिली घडी आणि ही दुसरी घडी खोलली. मग आपल्याला आपलं उत्तर मिळालं. फक्त पेनचा कलर एकदा बदलतो म्हणजे तुला अजून सुंदररित्या कळेल. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतो. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द या ठिकाणी दिसतोय, दुसरा शब्द या ठिकाणी दिसतोय. पहिल्या शब्दाचं दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे रे? तर पहिला शब्द जो आहे अयोध्या दिसतोय आणि राम दिसतोय. म्हणजेच काय झालं? तर अयोध्या श्रीरामांची जन्मभूमी आहे. त्याचप्रमाणे मथुरा कोणाची जन्मभूमी? तर श्रीकृष्णांची जन्मभूमी. पर्याय क्रमांक 2. याचं एक्सप्लेनेशन करायची काय गरज नाहीये. फक्त तुम्हाला संबंध विचारलेले असतात. इथे हे 2 टिंब दिलेले, तर इथे एक पद दिलं, इथे एक पद दिलं. याचा अर्थ काय? दोघांचा एकमेकांशी जो संबंध असतो. इथे 4 टिंब असतात आणि इथे एक पद आणि इथे एक पद असतं, इथे 2 टिंब असतात. याचा अर्थ काय? दोघांचाही अशाच प्रकारे संबंध. ज्याप्रमाणे या दोघांचा असतो त्याप्रमाणे या दोघांचा असतो. आपल्याला फक्त शोधायचं असतं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पुन्हा एकदा मोठा प्रश्न आलेला आहे. मी तुला काय सांगतोय सोन्या, मोठा प्रश्न बघितला की तू घाबरत असतोस आणि सर्वात ठुसका तोच असतो. 5 सेकंदामध्ये आपल्याला सोडवायचं असतं. मेंटॉ जिंदगी काय म्हणते आपल्याला? शेवटचं लाईन वाच. शेवटची लाईन काय दिसते? तो आता कोणत्या दिशेने प्रवास करत आहे? मी प्रश्न वाचलाय का? नाही वाचला.
मला फक्त आणि फक्त एवढं कळालं की तो कोणत्या दिशेने प्रवास करतोय तेवढंच काढायचंय. किती किलोमीटर गेला, कुठं गेला, कशाला गेला, अरे काय घेणंय का सोन्या, तो सध्या कोणत्या दिशेला आहे त्याचं नाव वगैरे पाठ करायचं नाही बरं का. नाव सुद्धा दिलेलं असतं अनेकांची. आपल्याला फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे त्या संबंधितची माहिती आपल्याला फक्त किंवा त्याच्याशी रिलेटेड जी काही माहिती असेल तीच माहिती आपल्याला काढायची असते. शॉर्ट मेथड याला म्हणतात. आता प्रश्न वाचायला सुरुवात करूया. प्रश्न काय दिसतोय, मोहन. नाव गरजेचं आहे का नाही, तो दिलेले मोहन दिलेला याचा अर्थ एकच व्यक्ती असेल, ते लक्षात ठेवू नको सोन्या. त्याच्या घराच्या आग्नेयेला गेलेला आहे. आता दिशा एकदा मी नीट समजून सांगतो बघ. इथे काय दिसते, उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व दिशा. कारण हे फार बेसिक समजून सांगावं लागतं सोन्या. मला माहिती आहे ना, मी तुझ्यासारखाच आहे, मी कॉप्या करून पास झालो, हे असलंही मला माहित नव्हतं. भयानक परिस्थिती होती माझी. ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. आता उपदिशा महत्वाच्या असतात. उपदिशांमध्ये या ठिकाणी वायव्य आहे, या ठिकाणी ईशान्य आहे, या ठिकाणी आग्नेय आहे आणि या ठिकाणी नैऋत्य आहे. ठीक आहे, हे आहे ईशान्य. आता तू समजा याला वाचायची सुरुवात केली, या ठिकाणी समजा ब असेल, ब वायव्यऐवजी बा असेल, बा, तर बाई आन काय होतंय, बाई आन. अर्थपूर्ण वाक्य तयार झालंय की नाही सोन्या, दोन शब्दांचंच आहे, परंतु बाई आन तुझ्या लक्षात राहण्यासाठी त्याचा अर्थ काय होतोय ते गरजेचं नाही. गरजेचं काय तर तुझ्या लक्षात राहण्यासाठी. बाई आन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, बाई आणायची म्हणजे बाई आण, आणि ते त्या ठिकाणी तू समजा लक्षात ठेवलं की तुला लगेच लक्षात येते की वायव्य आहे, ईशान्य आहे, आग्नेय आहे, नैऋत्य. आणि इथूनही तुला लक्षात नाही राहिलं तर सोन्या एक गोष्ट लक्षात ठेव, नैऋत्य मोसमी वारे अशी येत असतात, इथे पर्वताला येऊन धडकत असतात म्हणून कोकणामध्ये पाऊस पडत असतो. परतीचे वारे येत असतात म्हणून गडचिरोली त्या ठिकाणी जास्त जंगली प्रदेश आहे, म्हणजे जंगलचा प्रदेश, फॉरेस्ट एरिया त्या ठिकाणी जास्त आहे, कारण परतीचे पाऊस विदर्भामध्ये जास्त पडत असतो आणि मध्यभागी पाऊस पडत नाही. नैऋत्य, ईशान्य ह्या दोन दिशा तुला लक्षात ठेवायच्या. दुसरं वायव्य आणि अग्नी हे विरुद्ध दिशा आहेत. आपल्या ट्रिकमध्ये आपल्याला विरुद्ध दिशा कमीत कमी माहिती असायला पाहिजे. जर एवढं माहीत नसेल ना सोन्या तर मी खरं सांगतो सोडून दे विषय, नाच सोडून दे. काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात. हा, पैसे कमवू ना आपण, धंदा पाणी बिझनेस पाणी करू, काही करू, पैसे कमवू. जर हे बेसिक कळालं नसेल तुला तर ठीक आहे, पुढे जाऊ. आता वाचायला सुरुवात करूया. आपल्याला काय विचारलंय तो आता कोणत्या दिशेला, आपल्याला फक्त दिशा विचारली की नाही. आता लक्ष दे, मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. कुठे गेलाय तो, आग्नेयेकडे चालू लागलेला आहे. घर आहे त्याचं असं आग्नेयेकडे चालू लागलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आला. 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याने उजवीकडे वळण घेतले. किती किलोमीटर धावलेला आहे, 10 किलोमीटर. लगेच तू काय करणार, 10 किलोमीटर या ठिकाणी टाईप करणार आणि ते लगेच तू त्याने, तसलं नाहीये ते सोन्या. आपल्याला अंतर विचारलंय का नाही, आपल्याला फक्त दिशा विचारली, दिशाच काढत बस. इथे तो उजवीकडे वळाला म्हणजेच कुठे, या ठिकाणी आहे. उजवीकडे म्हणजे इथे असणार आहे तो, याचा अर्थ या ठिकाणी वळाला. ठीक आहे, किती किलोमीटर गरजेचं नाहीये. नंतर त्याने पुन्हा उजवीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे, 2 वेळा उजवीकडे, याचा अर्थ काय, यू टर्न घेणार आहे तो, म्हणजे तो पुन्हा उजवीकडे वळाला. जाऊ दे त्याला, किती लांब जाऊ दे, सुटसुटीत मोठी आकृती काढ. ठीक आहे, आणि 14 किलोमीटर अंतर कापले. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री अंतर कापलेलं आहे. ज्या वेळेस सोन्या माझं तोंड तुझ्याकडे आहे आणि मी माझ्या उजवीकडे वळालो असेल तर मी 90 डिग्री वळत असतो. पुन्हा मी उजवीकडे वळालो असेल 90 डिग्री वळत असतो. पुन्हा मी उजवीकडे वळालो असेल तर 90 डिग्री, पुन्हा डावीकडे वळालो असेल तर 90 डिग्रीनेच 90 डिग्रीने वळत असतो मी. इथपर्यंत तरी तुला कळालं असेल की नाही मला माहित नाहीये, पण 90 डिग्री याचा अर्थ काय, तर उजवीकडे वळालो, डावीकडे सरळ सरळ एकदम काटकोनात मी वळत असतो. कसाही वळत नसतो मी, तू कसाही वळत असतो. ज्यावेळेस ती दिसते त्यावेळेस ती जिथं वळाली तू त्या ठिकाणी वळत असतो. पण आपल्याला काटकोनात वळायचे गणितामध्ये. आणि मग गणित आपल्याला काय म्हणतंय तर 45 डिग्रीने तो कुठे वळालेला आहे, घड्याळाच्या दिशेने वळालेला आहे. घड्याळ कशी, तर अशी 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 फिरत असते की नाही, कशी फिरत असते, अशा प्रकारे फिरत असते. आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे त्याला वळवायचे. याचा अर्थ काय, उजव्या दिशेला वळवायचे. पण कुठे, तर जर डायरेक्टली तो उजव्या दिशेला वळाला तर 90 डिग्री होईल या ठिकाणी. किती, 90 डिग्री. पण आपल्याला 90 डिग्रीचे निम्मे किती असतात, 45 डिग्री. मग आपल्याला सरळ वळवायचे त्याला, सरळ अशा प्रकारे वळाला तो. म्हणजेच काय झालं सोन्या, उत्तरेला तो वळाला. आपल्याला दिशा विचारलेली आहे, याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तो उत्तरेला वळाला. बस, बाकी अजून विचारलंय काय तिथे फोकस करायचं असतं. हे सगळं काय तुला भटकवण्यासाठी असतं. तू गणितीय क्रिया करत असतो त्या ठिकाणी, लय पुढाने करत असतो. काही जण तर ते पट्टी घेऊन येतात
आणि 1-1 सेंटीमीटर म्हणजेच ते वळाले. असं कशाला करत असतो सोन्या? तू ज्या वेळेस परीक्षा हॉलमध्ये तिथे प्रवेश करत असतोस की नाही, म्हणजे ज्या ठिकाणी तुझी परीक्षा आहे त्या सेंटरमध्ये तू प्रवेश केलं की इथे एक पेन, इथे एक पेन, इथे एक पेन, इथे एक पेन, असे एकूण 4-5 पेन खिशामध्ये लटकवलेले असतात. भिंगासारखा चष्मा असतो त्याचा, आणि त्याला बघून तू घाबरत असतो. आणि बारीक कागदावर ते एकदम बारीक सूत्र लिहून बसलेला असतो. तो कोपऱ्यात ते सूत्र पाठ करत असतो. तू त्याच्या बाजूला बसून विचार करतो, अरे याचा काय अभ्यास झालाय ना, ह्यो इथं सुद्धा सोडा ना, आणि याच्यासोबत माझं कॉम्पिटिशन, माझं काय होईल? तसलं नाही येते. सर्वात मोठा चोंगा तेच आहे, त्याला घाबरायचं नसतं. परीक्षा हॉलमध्ये गेल्याबरोबर तुला सगळेजण दिसतात. सर्वात अगोदर डोक्यामध्ये काय ठेवायचं? सगळे ठुसकीत, मी लय भारी, आपलं होणार आहे, यांचं होणार नाही, हे सगळे टाइमपास म्हणून आलेले आहेत, मी परफेक्ट अभ्यास केलेला, माझं होणार, हे कॉन्फिडन्स ठेव. अरे तो चोंगा जो आहे ना, ज्यावेळेस तो खुर्चीवर बसतो की नाही, त्यावेळेस बँडचा आवाज येतोय, त्यानंतर फॅनचा आवाज येतोय, त्यानंतर अजून तो पुढच्याला म्हणतो थोडं पुढं सरक, खाली कागद लावतो बँडचा आवाज येऊ नये म्हणून, फॅन थोडा कमी करतो तो, कारण फॅनचा आवाज येऊ नये म्हणून, पाण्याची बाटली असते, रुमाल असतं, लय काय असतं रे, आणि त्याला बघून तू घाबरत असतोस. तुला काय वाटतं? एवढा परफेक्ट तो बसलेला आहेस, एवढं कॉन्सन्ट्रेट. अरे सर्वात अगोदर म्हणजे त्याचं चित्त जागेवर नाही, एवढं समजून घे. त्याचं तुला काय घेणे? तू फक्त एवढाच समज, त्याला बघून फक्त ठुसका येऊ, याचं नाही होऊ शकत. आपलं होणार. आपण कसं मेंटॉस जिंदगी, इथं काय आम जिंदगी. आम जिंदगीमध्ये पट्टी घेऊन आलेला आहे तो, आणि पट्टीमध्ये तू सगळे काय माप घेऊन या ठिकाणी आकृत्या काढत बसणार आहे. तोपर्यंत तू 10 प्रश्न सोडून मोकळा होणार आहेस. मेंटॉस जिंदगी. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे सोन्या? उत्तरेला. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे स्टुडंट या शब्दाच्या डावीकडून 4थे आणि 5वे अक्षर यांची अदलाबदल केल्यास मिळणारा नवीन शब्द कोणता आहे? आता तुला सगळं काढून दाखवावं लागेल. STUDENT. शॉर्ट मेथड 5 सेकंदाची असते, पण तरी सुद्धा सोन्या त्याचं एक्सप्लेनेशन महत्वाचं असतं. ती कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं असतं, त्याची प्रॅक्टिस महत्वाची असते. एकदा प्रॅक्टिस केली तर तुला तू उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इथे काय दिसते? स्टुडंट दिसते. आणि कितवा आपल्याला विचारले? 4था आणि 5वं विचारलेले. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हे 6 आहे आणि 7 आहे. आपल्याला ते गरजेचं नाही. 4था आणि 5वं यांची अदलाबदल करायची. म्हणजेच काय तर ई या ठिकाणी येणार आणि डी या ठिकाणी येणार. बाकी जसंच्या तसंच. STU, त्यानंतर N आणि T. योग्य उत्तर काय असायला पाहिजे? आता हेच समजा नवीन शब्द तयार केलेला आहे, आपल्याला शोधायचं आहे. कितवं? ई आणि डी शोधायचं आहे आपल्याला. इथं दिसतंय ई आणि डी, या ठिकाणी दिसतंय, सॉरी या ठिकाणी दिसतंय का नाही दिसत आहे, या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी दिसतंय का नाही दिसत, या ठिकाणी दिसतंय का नाही दिसत. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे नवीन शब्द आपण तयार केला स्टुडंट वरून, त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. खालील संख्या शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांचे उत्तर द्या. सगळी संख्या वाचत बसू नकोस, फक्त डावं आणि उजवं लक्षात ठेव. आता असे किती 7 आहेत? अरे 7 किती आहेत? लय मोठे 7 आहेत, पण कसे? तर बघ, 7 असे किती आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी 4 नाही. तू काय करतो? 4 वाला शोधत असतो. 4 नाही विचारलेले. याचा अर्थ काय? तर या ठिकाणी 4 नको. तुला समजून सांगण्यासाठी मी दाखवतोय. नको, पण लगेचच 2 येतं. दोघांपैकी कोणताही एक नियम तू जर बघितला ना, तरी सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचशील. बघ काय दिसतंय तुला? 4 दिसतंय. 4च्या अगोदर 3 दिसतंय. 4च्या नंतर काय पाहिजे? तर 2 येतो. 2 आहे का 4च्या नंतर? नाहीये. म्हणजेच काय? तर या ठिकाणी हे 4 कट करून टाक. सॉरी, 4 नाहीये सोने. तुला काय विचारलंय? 7 विचारलंय. 7च्या नंतर 2 असावा. ज्यावेळेस या रंगाने आहे म्हणजे 4 नको. आता बघ 7 या ठिकाणी दिसतोय. 7च्या अगोदर 4 दिसतोय. 4 असायला पाहिजे का? नाही. म्हणजे हे कट करून टाक. 7च्या अगोदर 2 दिसतंय. 4 आहे का? नाही. परंतु 7च्या नंतर 2 आहे का? येस आहे. म्हणजेच काय? तर ही जोडी आपल्यासाठी महत्वाची. 7च्या अगोदर 4 नाही, 7च्या नंतर 2 आहे, याचा अर्थ ही सुद्धा जोडी महत्वाची. 7च्या अगोदर 4 आहे, नको ही जोडी. 7च्या अगोदर 4 नाही, शेवटी 2 नाही, ही सुद्धा जोडी नको. 7च्या अगोदर 2 आहे, ठीक आहे, परंतु 7च्या नंतर 2 आहे, नाहीये, म्हणजे ही सुद्धा जोडी नको. 7च्या अगोदर 2 आहे, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, परंतु 7च्या नंतर 2 असायला पाहिजे होतं, म्हणून ही सुद्धा जोडी कट. परंतु 7च्या अगोदर 4 दिसतंय का? इथे नाही. 7च्या नंतर 2 दिसतंय, याचा अर्थ ही जोडी आपल्याला घेणं गरजेचं आहे. अशा किती जोड्या झाल्या? 1, 2 आणि 3. 3 जोड्या शोधल्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे.
पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असा अक्षरगट दिलेल्या पर्यायांमधून शोधायचा आहे. आता काय दिसतंय सोन्या? लगेच बघता क्षणी तुला एक गोष्ट लक्षात येईल की इथे ए दिसते. ए नंतर एक शब्द वगळलेला, एक अक्षर वगळलेला आहे आणि मला हे सगळं पुन्हा इथे या ठिकाणी मोठ्या अक्षरात काढावं लागेल. तू समजून घे सोन्या. काय दिसतंय तुला? 1, 2 आणि 3 हे 3 पदं काढायची आहेत. कारण प्रत्येक पद किती? 3 पदांचं प्रत्येक पद आहे ना. प्रश्नचिन्ह म्हणजेच काय? 3 पद आहेत. पर्यायातून आपल्याला शोधायचे आहेत. मग ए, त्यानंतर एक अक्षर वगळले, त्यानंतर सी आले आणि मग नंतर डी आलेले. याचा अर्थ काय? तर प्रत्येक वेळी क्रमाने आलेले आहेत पण उलटा क्रम दिसतोय आपल्याला. म्हणजेच काय झालं? तर शेवटचं पद कोणतं येणार सोने? या ठिकाणी बी येणार. जेव्हा बी आपण लिहिलेले त्यावेळेस किती? ए, बी, सी आणि डी क्रमाने आलं की नाही? आणि मी लगेच पर्यायाकडे जाणार. यालाच काय म्हणतात? मेंटॉ जिंदगी म्हणतात. बाकीचे पुढचे पद मी काढत बसणार नाही सोने. मी पर्यायाकडे गेल्यानंतर मला शेवटचं पद बी शोधायचं. ज्या पर्यायात माझं दिसतंय ते पर्याय माझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे माझं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा तुमच्या समजण्यासाठी पुढचं आपण सोडूया. डी नंतर एक वगळलेलं आहे, त्यानंतर एफ आलेला आहे, मग नंतर जी आलेलं आहे. याचा अर्थ काय झालं सोन्या? डी नंतर ई येतं, नंतर मग एफ येतं आणि मग नंतर जी येतं. हेच क्रम आहे की नाही? पुढचं जी नंतर एक वगळलेलं आहे. जी नंतर काय वगळलेलं आहे? तर एच वगळलेलं आहे. एच नंतर आय येतं आणि आय नंतर जे येतं. आणि हे सगळं ए टू झेड या क्रमातच येत असतं. आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा मी सांगतोय, तुम्हाला ए टू झेड लिहायचंय आणि त्यानंतर त्यांना प्रत्येकांना क्रमांक द्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 असे 26 अक्षर आहेत ना आपल्या इंग्लिश अक्षरमालेमध्ये. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. ए अधिक बी म्हणजे लय मोठी माहिती दिसते सोन्या. अरे तू शेवटचं वाच सोन्या. अरे तू शेवटचं वाच. असा येड्यासारखं करू नकोस. मी खरं सांगतो तुला लय फटके देईल. तर समोर असला असताना तुझं कान धरून तुला समजून सांगितलं असतं. हे असलं करत नको जाऊ. हे सगळे काय ठुसके असतात. लक्ष दे. काय दिसतंय तुला? तर नंतरचं वाक्य. मी तुला काय सांगतोय पुन्हा तर नंतरचं वाक्य. इथे सी दिसते. सी चे ए सोबत काय नाते आहे? आपल्याला सीचं ए सोबतचं नातं शोधायचं. बाकीच्यांचं घेणे का आपल्याला? अजिबात नाहीये. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. प्रश्न इथं दिलेला आहे. ए अधिक बी म्हणजेच काय झालं? वडील आहेत. त्यानंतर ए वजा बी म्हणजेच काय? ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले असतं बरं का चिन्ह, असं ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेत येत असतं. गुणिले बी म्हणजेच काय झालं? ए ही बीची पत्नी आहे. आणि त्यानंतर ए भागिले बी म्हणजेच काय झालं? ए हा बीचा मुलगा आहे. मग आपल्याला हे कोड दिलेले आहेत आणि या कोडवरून शोधायचे. काय शोधायचं सोन्या? सीचं ए सोबतचं नातं शोधायचं आहे. तुला थोडीशी एक बेसिक कन्सेप्ट समजून सांगतो. ज्या वेळेस पुरुष दिलेलं असतं आपल्या गणितामध्ये त्यावेळेस चौकोन करायचं. पुरुष चौकोन. ज्या वेळेस वर्तुळ म्हणजे महिला असते, महिला किंवा फिमेल असते त्यावेळेस वर्तुळ करायचं असतं. ज्यावेळेस या दोघांचं पती पत्नीचं नातं असतं त्यावेळेस इज इक्वल टू करायचं. बघ ना, घरामध्ये पती आणि पत्नी दोघी समान असतात की नाही? कुणी मागे किंवा माघार घेईल का भांडणं चालू असताना? तशा प्रकारे ज्यावेळेस या दोघांचा पुत्र असतो एखादा, बरोबर, त्यावेळेस काय करायचं? याच्या खाली लिहे किंवा याच्या खाली लिहे. कारण याच्या खाली जरी लिहिलं तरी सुद्धा तो पुत्र कुणाचा आहे? हिचा सुद्धा पुत्र आहे. पुत्र म्हणजेच काय? तर पुरुष समजा असेल. पुत्री म्हणजेच काय? महिला असेल. पुरुष असेल तर चौकोन करायचं, महिला असेल तर वर्तुळ करायचं. बरोबर आहे की नाही? समजा महिला सुद्धा आहे किंवा मुलगी सुद्धा आहे यांना. याचा अर्थ काय? तर याची मुलगी किंवा याची मुलगी. हे सुद्धा झालं, हे सुद्धा झालं. ठीक आहे. म्हणजेच काय झालं? तर वर्तुळ करणार. या दोघांचं नातं तुला वजामध्ये करायचंय. काय करायचंय? वजामध्ये करायचं. दोघांचं नातं काय असणार आहे? वजा असणार आहे. ठीक आहे. आता हिचा पती, याचा अर्थ कोण होणार आहे? इज इक्वल टू येणार. आणि इथे मी काय करणार? चौकोन करणार. तो कोण असणार? पुरुष असणार. हिची पत्नी वर्तुळ असणार. हिची पत्नी होऊ शकते का सोन्या? अरे सोन्या, ही महिला आहे. महिला महिलेसोबत लग्न करते का? हिचा पती असू शकतो का? अरे हा पुरुष आहे, पुरुषचा पती होऊ शकतो का? आता पुढची पिढी मला माहित नाही, कारण महिलांची संख्या कमी झालेली. बघ ना तूच, 2011 जनगणनेनुसार 929 1000 पुरुषांमागे म्हणजे 71 मुलांचं लग्न होणार नाही दर 1000. विचार कर मग 1 कोटींमध्ये किती आहेत? सर्वसाधारण अंदाज. ठीक आहे, आपलं भटकायचं नाही आपल्याला, हे महत्वाचं आहे. पण तुला सांगतोय सोन्या, हे सगळं काय ठुसकं असतं. पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात. जर मिळाले नाही तर आपलं एका प्रश्नामध्ये मार्क जात असतो. सरकारी नोकरी असते. सरकारी नोकरी मिळाली, धुरावडून टाकशील तू अख्ख्या गावात. सगळीकडे चौकात फ्लेक्स असेल तुझे. डीजे लावशील तू तिच्या घरासमोर. आणि तुझं सिलेक्शन झालं, तिचे वडीलच येतील, कुठे आहे तुमचा सोन्या?
हा, पेढे खायचे आम्हाला, पेढे. आणि काय करायचा विषय मग पुढचा, लावून टाकायचं का दोघांचं, वाजून टाकायचं का, होऊन जाईल तुझं. पण जर तू सिलेक्शन नाही झालं सोन्या आणि तू म्हणशील इथून तर तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत आपली जागा आहे, काय उपयोग नाहीये सोन्या. नाही होणार. अनेक मित्र आहेत माझे, व्हायना त्यांचं. पुढे जाऊया. आता आपल्याला गणित सोडवायचंय. गणितामध्ये काय दिसतंय, ए आणि बी दिसतंय आणि अशी रेषा दिसते. याचा अर्थ काय, ए हा बीचा मुलगा आहे. ए हा कोणाचा आहे, बीचा मुलगा आहे. म्हणजे बी कोण आहे आपल्याला माहिती का, महिला आहे का पुरुष आहे माहित नाहीये. त्यामुळे बी अजून मी चौकोन नाही केलं किंवा वर्तुळ सुद्धा केलं नाही. पण बीचा कोण आहे, तर मुलगा आहे. मुलगा म्हणजे कोण असतो सोन्या, मेल असतो की नाही. म्हणजे मेलला चौकोन येणार की नाही. ठीक आहे, इथपर्यंत तो या लक्षात आलं. बी आणि सी यांच्या दरम्यानचं नातं काय आहे, तर ज्याप्रमाणे ए आणि बीचं नातं या ठिकाणी दिसतं, ए ही बी ची पत्नी आहे, तशाच प्रकारे बी ही सी ची पत्नी असेल की नाही. बी ही सी ची पत्नी आहे, याचा अर्थ काय, तर ही पत्नी झाली. पत्नी म्हणजे कोण, वर्तुळ असणार. पण कुणाची पत्नी आहे, तर सी ची पत्नी आहे. इज इक्वल टू सी येणार. आणि सी कोण आहे, तर माणूस आहे, पुरुष आहे तो. ज्या वेळेस बीचा मुलगा ए असेल त्याच वेळेस सीचा सुद्धा मुलगा असेल की नाही ए. याचा अर्थ दोघांचं नातं काय, पिता पुत्रांचं असणार आहे. पण आपल्याला काय विचारलं गेलेले, सी चे ए सोबत काय नातं आहे. म्हणजे सी ए सोबत काय नातं आहे, सी हा ए चा कोण आहे, पिता आहे की नाही. पिता म्हणजेच कोण, तर वडील आहेत की नाही. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. कळालं नसेल तर थोडंसं मागं घे, पुन्हा एकदा नीट समजून घे. पुढे जाऊया. अर्चना सगळे प्रश्न संपले. प्रश्न कसे होते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रकारे सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर सर प्लीज, अतिशय सुंदर अशी सिरीज आहे, कंटिन्यू करा. असे कमीत कमी 10-15 मेसेज आले तर ही सिरीज कंटिन्यू आपण करू युट्यूबवर. ठीक आहे, काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. मेंटॉस जिंदगी विसरू नको. धन्यवाद.